नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना एक डोशाचा प्रकार बघणार आहे. प्रत्येकांच्याकडं मुगाचे डोसे करत असतातच खाण्यासाठी आणि साधे डोसे पण आपले जास्त साऊथ इंडियन स्टाईलचे ते पण होतात. तर आज आपण आहे ना पालक आणि हिरवे मूग याचा डोसा कसा करायचा ना तो बघूया. तर त्यासाठी आपण इथं साहित्य काय काय घेतलं ते बघूया. पहिल्यांदा इथं मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि ते मी निवडून स्वच्छ धुवून एक 5-6 तास भिजत घातले होते. जेवढी वाटी मूग घेतले त्याच्या अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे मी. ती पण स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे मी. पाण्यात 2-3 वेळा धुवून 3-4 तास भिजवत ठेवायचे आपल्याला. आणि तेवढेच तांदूळ घेतलेले. तांदूळ घेतल्याने काय होतं, आपला डोसा जरा कुरकुरीत होतो, चांगला लागतो चवीला. म्हणून तांदूळ मी अर्धी वाटी घेतलेले. प्रमाण मी परत एकदा सांगतो. 1 वाटी हिरवे मूग घेतलेले, त्याच्या अर्धी वाटी उडदाची डाळ आणि तांदूळ घेतलेले. तर आता आपल्याला पालक घेतलेला आहे मी. का तर आपण पालक आणि मूग मिक्स करणार आहे. त्याचा डोसा करणार आहे. तर ती पालकाची मी एक अर्धा जुडी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली मी. आणि आपण त्यात घालण्यासाठी हिरव्या मिरच्या, जिरं, लसणाच्या 5-6 पाकळ्या, आल्याचा एक अर्धा इंच किंवा 1 इंचाचा तुकडा, तुम्हाला जसं आवडेल तसं. मी इथे 1 इंचाचा घेतलेला आहे आणि कोथिंबीर. आणि आपल्याला डोसा केल्यानंतर त्यासाठी लागणारी वरती चटणी, म्हणजे म्हैसूर डोसाला आपण जी चटणी वापरतो ती चटणी घेतलेली मी आणि मीठ. तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, डोशाचं जे बॅटर आहे ना ते वाटून घेऊया. तर त्यासाठी आपण हे सगळं साहित्य एकत्र करून ते मिक्सरला सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात एक एक सगळं साहित्य एकत्र करून आपण डोशाला जसं बॅटर वाटतो बारीक, तसं हे बारीक वाटून घेऊया पहिल्यांदा. आता बघा, मी सगळं साहित्य मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे. हिरवे मूग, तांदूळ, उडदाची डाळ, पालक, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे आणि कोथिंबीर, ह्याचं सगळ्याचं बॅटर व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात पाणी घाला. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ताक घातलं तरी चालेल. ताकाने कसं थोडं आंबटपणा येतो, छान लागते टेस्ट. पण मी पाणी घातलेलं आहे, त्यामुळे पाण्याने माझं बरोबर परफेक्ट बॅटर झालेलं आहे. जसं तुम्हाला डोशाला पसरता येईल तसं आपण बॅटर त्यात करून घेतलेलं आहे. बॅटरला कलर पण बघा मस्त असा आलेला आहे, नॅचरल कलर आहे पालकाचा आणि पौष्टिक पण आहे. तुम्ही हे असं बॅटर जरी रात्री फ्रीजला करून ठेवलं आणि सकाळी तुम्हाला नाश्ता गरमागरम करायचे असतील तरी तुम्ही करू शकता. तर आता आपण त्यात मीठ घालून घेऊया चवीनुसार. मी सेंधव मीठ घालणार आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घातलं तरी चालेल. आणि ते मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग आपण त्याचे डोसे करणार आहे. जरी तुम्ही हे अर्धा 1 तास जरी ठेवलं, बॅटर वाटून व्यवस्थित एका साईडला ठेवलं आणि नंतर डोसे केले तरी चालणार आहे. तर आता आणि लगेचही करू शकतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण बॅटर व्यवस्थित झालेलं आहे मिक्स. आता तर आपण एक अर्धा तास ठेवून मग आपण त्याचे डोसे करून घेऊया. आता आपलं डोसेचं बॅटर पण तयार आहे. आणि आता तवा तापत ठेवलेला आहे मी. तुमच्याकडे जो तवा असेल शक्यतो नॉनस्टिक तवा घ्या, म्हणजे आपला डोसा आहे तो चिटकत नाही. जर नॉनस्टिक तवा नसा, बिडाचा तवा असला तरी त्याला फक्त तेल जरा जास्त लागतं, नॉनस्टिक तव्यामध्ये तेल कमी लागतं. त्यात आपण तवा चांगला तापवून घेतलेला आहे. त्यात आपण थोडंसं ऑइल घ्यायचं आहे आणि ते टिश्यू पेपरनी तव्याला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून काय होईल, आपला डोसा जो आहे तो चिटकणार नाही. त्यात आपण त्यात डोसा टाकून घेऊया. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा. आणि डोसा टाकताना आपल्याला किंचित जाडसर टाकायचं आहे, जास्त पातळ टाकायचं नाही आहे. नाही तर काय होईल, तो सगळीकडनं कुक होईल आणि कुरकुरीत होणार नाही आपला डोसा. तसंच किंचित जाडसर टाकायचा. जेव्हा तो कुक होतो ना तेव्हा तो बरोबर कुरकुरीत होतो आपला व्यवस्थित. तर आपण त्याच्यावर आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाका, बटर टाका, तूप टाका, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकलं तरी चालेल. तूप टाकलं तरी चालेल, त्याने पण टेस्ट चांगली येते. त्यात आपण चटणी केलेली आहे डोस्याची, म्हैसूर डोस्याची, ती चटणी पण आपण त्यावेळेस स्प्रेड करून घ्यायची. ह्या चटणीने ना एक मस्त टेस्ट येते डोशाला, खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थोडासा स्पायसी असा लागतो डोसा, छान. सगळीकडे व्यवस्थित चटणी पसरून घ्यायची आपल्याला. लहान मुलांना पण चालते ही चटणी. जर फक्त वापरताना मिरची ना तुम्ही बेडगी मिरची वापरायची, त्यामुळे तो तिखट होत नाही. ती चटणी व्यवस्थित बॅलन्सिंग होती. आणि त्यात वाटल्यास तुम्ही गुळाचा खडा जरी ॲड केला तरी चालेल.
आणि टॅमॅटो पण ॲड करा. म्हणजे मी तुम्हाला ही चटणीची रेसिपी दाखवीन नक्की पुढच्या नेक्स्ट टाईमला कशी करायची ती. त्यात आपला चांगला व्यवस्थित कुक होऊन द्यायचा आहे डोसा पहिल्यांदा. मीडियम गॅसवरतीच करायचा आहे, नाहीतर काय होईल, तो पटकन कुक होईल आणि करपेल. आपल्याला करपवायचं आणि आपल्याला क्रिस्पी असा तो डोसा तयार करायचा आहे. तर आपला डोसा व्यवस्थित कुक झालेला आहे. मी आता पहिल्यांदा तव्यावरनं सोडवून घेतो तो. हा का व्यवस्थित सोडवला जातो, कुठेही चिटकत नाही आपला डोसा. तुम्ही तवा जर व्यवस्थित गरम करून घेतला तर अजिबात डोसा आपला चिटकत नाही. तर आपण त्यात बटाट्याची भाजी घालून घ्यायची. त्यात आपण त्यात डोस्याची बटाट्याची भाजी जी असते ती त्यात मिक्स अशी स्प्रेड करून घ्या, नाही तर त्यात ठेवलं तरी चालेल. त्यात आपण डोसा हा मधनं दुमडून घडी घालून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि तो आपण आता खाण्यासाठी सर्व करूया. असेच मी अजून 1-2 डोसे तयार करून घेतो, मग आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. आपल्या आता असे पौष्टिक पालक हिरवे मुगाचा डोसा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांसाठी खूप चांगला आहे, तसं मोठ्यांनाही खूप आवडेल आणि नाश्त्यासाठी खूप सोपा पदार्थ आहे आणि पटकन होणार आहे. तुम्ही पीठ जर आधी तयार करून ठेवलं तर हा पदार्थ पटकन होणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पालक मुगाचे डोसे. आणि जर माझी ही पालक मुगाचे डोसे जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा. जे माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या रेसिपी तुमच्या पोहोचवा तुम्ही. आणि आवडल्या असल्यास तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.